सर्व सेकंड इयर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी वाढदिवसानिमित्त माझा जो सत्कार केला, त्यानंतर मला गिफ्ट सुद्धा दिलं, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. त्यानंतर आपला परवाच रिझल्ट लागला, बरोबर. आता त्यामध्ये आपले जेवढे स्टुडंट होते बघा, मॅक्झिमम स्टुडंट आपले त्याच्यामध्ये क्लिअर झाले, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय राहतं बघा, जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला आले इथं फर्स्ट सेमिस्टर मध्ये असं असतं की वेळ कमी असतो. तुमचं सप्टेंबर महिन्यामध्ये ऍडमिशन होतं, त्याच्यानंतर मग तुमचं लिंक लागूसपर्यंत भरपूर जण 15 दिवसातच घरी जाते, बरोबर. 15 दिवस इथं थांबते, जेवण चांगलं भेटलं नाही की परत आपण पुढे जातो, घराकडे पळतो. तर पहिलं सेमिस्टर तुम्हाला इथं सेट होण्यामध्येच गेलं, तरी त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर चांगला अभ्यास केला. आता जेवढे काही स्टुडंट इथे येते त्यांचा हाच प्रॉब्लेम राहतो नाही काय, की आपल्याला जर इथं चांगलं राहायला खायला भेटलं नाही की आपलं मन कुठं लागतं, घराकडं. ते पहिल्या सेमिस्टर मध्ये असंच चालू राहतं. त्यामुळं तुम्हाला समजा या सेमिस्टरला कमी पण पडले असतील, तर आता याच्यामध्ये काय करायचे, आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची. ज्यांना पास बी झाले ते, आता यांच्यापैकी बी भरपूर स्टुडंट असे होते की जे फर्स्ट सेमिस्टरला 30 आणि 40 मार्क होते, सेकंड सेमिस्टरला त्यांना किती भेटले, आउट ऑफ मार्क भेटलेले. म्हणून कोणी असं वाईट वाटायचं नाही की आम्ही अभ्यास केला आम्हाला मार्क कमी पडले, असं काही विचार करायचा नसतो. जेवढे पण स्टुडंट इथं 40+ आहे त्यांची गॅरंटी राहते की ते 70+ जाणारच आहे. त्यांना 70 पैकी 70 भेटतेच. फक्त रेग्युलरली काय करायचं, आपल्याला अभ्यास करत राहायचा. आता आपल्याकडे किती महिने टोटल, 4 महिने राहते. आधी किती होते, फक्त तुमच्याकडं 2 महिने. त्यातल्या जर तुम्हाला सगळ्यात आवडता चॅप्टर दिलेला असतो डेरिव्हेटिव्हचा, बरोबर. त्याच्यानंतर आता येतो इंटिग्रेशन, आणि सोबतच आता तुम्हाला अदर सब्जेक्ट पण आहे, त्याच्याकडे बी आपलं लक्ष असू द्या. आता आपण जसे की सगळे सब्जेक्ट घेत राहतो, सगळा थोडा थोडा अभ्यास चालू आहे, तसं तर करत राहा. तुमच्यापैकी बी कोणी ना कोणी आता पुढे चालून यांच्याकडून मोटिवेशन ठेवा. जसे की आता सेकंड इयर मध्ये नम्रताला 95% पडले, थर्ड इयर मध्ये विशालला अविनाशला 93% पडले. असेच आपल्याकडे भरपूर स्टुडंट होऊन गेले ज्यांचे आता बघा, यांनी असंच जर 6 सेमिस्टरला केलं, थर्ड इयरला पूर्णपणे जर 90+ राहिले, तर त्यांना आपल्या महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज भेटतं. कोणतं कॉलेज टॉपचं, आपलं COEP. म्हणजे आपलं ड्रीम तेच ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवा, आपलं ड्रीम कधी पण मोठं ठेवायचं. तिथपर्यंत नाही बी पोहोचलो तर त्याच्या जवळपास आपण कमीत कमी पोहोचतो. आता आपण जर असाच विचार केला की नाही मी नुसतं पास जरी झालो तरी बी सफिशियंट आहे, तर नुसते पास झाले तर त्याचा काही फायदा होत नाही. भरपूर जण तुम्हाला सांगतील की काही नसतं, टॉप करून काय होणार आहे का, काय करणार आहे का, असं काहीच नसतं. आपण जर चांगला स्टडी केला ऑटोमॅटिकली तुम्ही टॉपला जाणारच आणि त्याचा कुठं ना कुठं फायदाच होतो. आता मी जेवढा अभ्यास करतो तेवढा जास्त मला फायदा होतो. असा कोणताच सब्जेक्ट नाही आणि अशी कोणतीच इंजिनिअरिंग नाही जी मी शिकवलीच नाही, असा कोणताच सब्जेक्ट उरलेला नाहीये. त्याच्यानंतर मी कॉम्पिटिटिव्हची पण बॅच घेतली होती, आता सध्या वेळ नाहीये म्हणून आपण ते स्टॉप केलं. पण जे हेच स्टुडंट जेव्हा फर्स्ट इयरला होते तर एक संध्याकाळची बॅच होती कॉम्पिटिटिव्ह एक्झामची. का बरं ती बॅच चालू केली होती, कारण की आता समजा आपल्याला 90% पडले, पण आता 90%चा यूज करायचा कुठं हे पण आपल्याला माहिती पडलं पाहिजे. नाहीतर आपण 90% घेतले आणि यूज कुठं आहे तेच जर आपल्याला समजलं नाही तर तिथं मग लय मोठा प्रॉब्लेम होतो. मग आपल्याला निराशा होती की आपण एवढा अभ्यास केला. तसं होऊ नये, जे की म्हणजे आमच्या सोबत घडलेले आहे. आधी आमचे जेवढे स्टुडंट होते सोबतचे त्यांच्यासोबत असंच झालेलं आहे की समजा आता कोणाचा 9 पॉइंटर आहे, कोणी 9.5 आहे, तर त्यांच्यासोबत काय झालं, इथं 60% वाला काम करायला, इथंच तो 90% वाला काम करायला. मग असं यांच्यासोबत होऊ नये म्हणून आपण यांना सेपरेटली बॅच सांगितलेली आहे की त्याची तयारी करा, तसा अभ्यास करा. तुम्हाला पण तसंच सांगणार आहे इथून पुढं. फक्त जो ऐकल त्याचा 100% फायदा होणार. तुम्ही पण बघितलं फर्स्ट सेमिस्टरला ज्यांनी ऐकलं त्याला 100% फायदा झालेला आहे. ज्यांनी नाही ऐकलं त्यांना अजून बी तिथंच अटकेल आहे. तरी पण आपले मॅक्झिमम स्टुडंट जे ते काय झाले, मॅथ्स मध्ये क्लिअर झाले. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर ऑल क्लिअर आहे. फक्त राहिला कुठे विषय असं समजा कोणाचं ते ऑनलाईन सब्जेक्ट मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो आणि ते दरवर्षी होतं. त्याचा काय प्रॉब्लेम राहतो की आपल्याला थिअरी अभ्यास करायचा असतो, आपण ऑनलाईनचा अभ्यास करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि तिथं येते मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ते वाचले पहिलेच आपले इंग्लिशचे असे वांदे राहते की आपल्याला शब्दाचा अर्थ समजत नाही. आणि MCQ म्हणजे काय राहतं, शब्द समजला नाही की मग तो MCQ काही कामाचा
नसतो. म्हणून मल्टिपल चॉईस क्वेश्चन नेहमी लक्षात ठेवा. आता जे जे स्टुडंट थर्ड इयरला आहेत सध्या, तुम्हाला 2 विषय ऑनलाईन आहे. आता असं व्हायला नको की बाकीच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला पडणार 100 आणि याच्यामध्ये कमी, असं होऊ देऊ नका. जे की झालं आता 5th सेम मध्ये सिव्हिल वाल्यांना एक ऑनलाईन सब्जेक्ट होता, एमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. एका स्टुडंटला बाकीच्या सब्जेक्ट मध्ये सगळे स्कोर आहे, सगळे 65 प्लस मार्क आहे, 70 पैकी 65 प्लस आहे आणि ऑनलाईन सब्जेक्ट मध्ये 30 मार्क आहे. म्हणजे याचा ड्रॉबॅक काय झाला, 40 मार्क जर कमी झाले म्हणजे तुमचे 4 ते 5% कमी, यो ड्रॉबॅक राहणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आता तिथं एकच होता, त्यांना एक या सेमिस्टरला आहे इलेक्ट्रिकलला 2 सब्जेक्ट आहे, बरोबर, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट. असं होणार आहे कॉलेजमध्ये तुम्हाला ते दोन्ही विषय शिकवणार नाहीये. का बरं नाही? कारण की प्रत्येकाचं मानणं असं राहतं की ऑनलाईन सब्जेक्ट म्हणजे टाइमपास विषय असतो. तुमचं बी हेच मानणं आहे, तुम्ही काय नवीन असे काही धुतलेलं नाहीये. तुमचं पण हेच मानणं आहे की ऑनलाईन सब्जेक्ट म्हणजे काय राहतो, टाइमपास आहे. जसं की आता एन्व्हायरमेंटल स्टडीज दिला 4th सेमिस्टरला, काय टाइमपास आहे. सायन्स दिला, काय टाइमपास आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. जर चुकून हुकून तो बॅक राहिला, आणि तसं होतं दरवेळेस, चुकून हुकून तो बॅक राहतो आणि जे निघाले का ते लक बाय चान्स निघते. आज सांगा बरं, विचारा बरं तुम्ही. चला सांगा, अभ्यास केला होता का? नाही. अभ्यास करून निघत नाही. मग जर तुम्ही व्यवस्थित जर प्रॉपर नॉलेज घेऊन त्याचा अभ्यास केला, त्यात बी आपल्याला 70 मार्क भेटू शकते. आता तुम्ही विचार करा, आपल्या इथे एक प्रायव्हेट कॉलेज आहे, तिथल्या स्टुडंटला अप्लाइड सायन्स मध्ये 70 पैकी 60-62 मार्क आहे. किती मार्क आहे? 60-62 मार्क. मॅथ मध्ये 30-40 मार्क आहे. तेच आपल्या इथल्या स्टुडंटला मॅथ मध्ये 70 पैकी 70 मार्क आहे आणि सायन्स मध्ये 35-30 मार्क आहे. याचं काय ड्रॉप आहे? का बरं असं झालं असेल तर तिथं त्यांना मोबाईल घेऊन बसून दिलं. जर मोबाईल वरती तुम्ही सर्च करून तुम्हाला क्वेश्चन सापडू शकते, हेच तुम्हाला आधी अभ्यास करताना नाही सापडू शकत का? होऊ शकतं सगळं. पण आपण काय करतो, आपल्या इथं माहोलच तसा क्रिएट केलेला आहे 1st सेमिस्टर पासूनच की ऑनलाईन सब्जेक्ट म्हणजे टाइमपास विषय असतो, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मागच्या वर्षी कितीतरी स्टुडंटचं इयर ड्रॉप झालं. सगळे विषय क्लिअर आहे, ऑल क्लिअर आहे, पण फक्त एक सब्जेक्ट राहिला, कोणता? मॅनेजमेंट. जो मॅनेजमेंटचा विषय 6व्या सेमिस्टरला तो राहिला आणि त्याच्यामुळे त्यांचं काय झालं, वर्ष वाया गेलं. तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून तुम्हाला आधीच वॉर्न करतो की जे पण ऑनलाईन सब्जेक्ट आहे ते प्रॉपर स्टडी करा, व्यवस्थित स्टडी चालू द्या. ज्यांना समजा यावेळेस 80 प्लस बी भेटलेले, त्यांचा स्कोर ऑटोमॅटिक 85 प्लस जाणार त्याच्यामुळे. चालतंय, चालेल, एवढे बोलून